पुण्यातील प्रोजेक्ट एक्स पार्टीची पुणे पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री एका आलिशान बंगल्यामध्ये सुरू असलेल्या पार्टीवरती छापा टाकला, मोठी कारवाई केली। प्रोजेक्ट एक्स नावाने या पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या प्रकरणी लोणीकन पोलीस ठाण्यामध्ये 78 जणांवरती आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुण्यात हाऊस पार्टीचा पर्दाफाश। शेकडो तरुण तरुणी ताब्यात। 9 लाखांची दारू, हुक्का, गांजा जप्त। पुण्यात पुन्हा एकदा हाय प्रोफाईल पार्टीचा पर्दाफाश झालाय। आळंदी मरकळ रस्त्यावरील एका खासगी बंगल्यात सुरू असलेल्या पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं शनिवारी मध्यरात्री छापा टाकला। या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दारू आणि गांजा हस्तगत केलाय। पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी तिथं 100हून अधिक तरुण तरुणी दारूच्या नशेत झिंगत होते। प्रोजेक्ट एक्स नावानं या हाऊस पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। 80 पोलिसांच्या पथकानं केलेल्या छापेमारीत तब्बल 85 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। यात 9,22,000ची दारू, 3 ग्रॅम गांजासह काही अंमली पदार्थ आणि 10 हुक्का फ्लेवरचंही तिथे आढळून आले। या पार्टीत 107 पुरुष आणि 49 महिलांसह 3 ते 4 जण अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचं समोर आलंय। आयमान शेख, यश चौधरी हे या पार्टीचे आयोजक असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय। त्याच्यामध्ये काही इसम हे वयवर्ष 21च्या आतले असण्याची संभावना वाटते। आम्ही त्याची तपासणी करून घेत आहोत आणि या प्रकरणी हा वेन्यू ज्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यात काय रोल आहे, त्यांनी अशा रीतीने 11:30 पर्यंतची परवानगी असताना पुढे ही चालू आहे पार्टी, ह्याची त्यांना कल्पना असतानाही त्यांनी ती सुरू ठेवली आहे का, ह्याची पडताळणी सुरू आहे। ऑर्गनायझर्सनी याच्यामध्ये त्यांना दिलेल्या परवानगीचा भंग केलेला आहे। त्याच पद्धतीने जे मोठ्या प्रमाणात लिकर इथं सापडलेलं आहे, लाखांमध्ये त्याची किंमत आहे। पुण्यातील या हाऊस पार्टीचे राजकीय वर्तुळातही पडसाद उमटताना दिसतायत। पोलीस आयुक्तांनी पुण्यात खूप सगळ्या गोष्टी चांगल्या चालू आहेत असं पत्र माननीय सुप्रियाताई सुळे यांना लिहिलं आणि आम्हाला वाटतं की परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे, नियंत्रणाच्या बाहेर गेली आहे आणि याला जबाबदार असलेल्या पोलीस प्रशासनाचे प्रमुख पोलीस आयुक्त यांची आता पुण्यातून बदली करायची किंवा त्यांना इथून घालवून देण्याची वेळ आलेली आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न एकीकडे निर्माण होत असताना दुसरीकडे नशा पाण्याच्या विरुद्ध आपण मोहिमा उघडतो, महाराष्ट्र नशामुक्त करा अशा पद्धतीचं जर सरकारचं धोरण असेल तर या रेव पार्टीला अनुमती कोण देतं? धनदांडग्यांची लेकरं त्या रेव पार्टीमध्ये आढळतात। त्याच्यामुळे मला असं वाटतं की कायदा सुव्यवस्थेवर परत प्रश्नचिन्ह निर्माण होते। कायदा सुव्यवस्थेवर म्हणण्यापेक्षा पोलीस प्रशासनावर। मग रेव पार्टी एकटी पुण्यात तिथे रेड पडली म्हणून ती लक्षात आली, अशा पुण्याच्या अनेक ठिकाणी, मुंबईत अनेक शहरामध्ये रेव पार्ट्या होत असतील, पण इथं पोलिसांचे हात ओले आहेत का ते सुद्धा तपासलं पाहिजे। आयमान शेख आणि यश चौधरी या दोघांनी 8 दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रोजेक्ट एक्स हाऊस पार्टी असा उल्लेख असलेलं पोस्टर टाकलं होतं। तसंच काही रील्स बनवूनही टाकले होते। त्याच्या माध्यमातून दोघांनी बड्या घरातील तरुण तरुणींना पार्टीसाठी आमंत्रित केलं होतं। हे सर्वजण ठरल्याप्रमाणे सॅटर्डे नाईट सेलिब्रेशन करण्यासाठी या बंगल्यावर पोहोचले होते। पुण्यात झालेल्या या प्रोजेक्ट एक्स पार्टीची जाहिरात 25 मे रोजीच विविध सोशल मीडियाच्या अकाउंट्सवरती देण्यात आली होती। या पार्टीचं ऑनलाईन बुकिंग देखील केव्हाच सुरू झालं होतं। केवळ विशेष आमंत्रित लोक किंवा ज्या तरुण तरुणीचं वय 21 वर्षाच्या पुढे आहे त्या तरुण तरुणींना या पार्टीत जाता येणार होतं। मात्र या पार्टीचं लोकेशन काल म्हणजेच 7 जून रोजी विशेष निमंत्रितांना आणि ज्यांनी बुकिंग केले त्यांना सांगण्यात येईल असं देखील आयोजकांकडून सांगण्यात आलं होतं। या पार्टीत ड्रग्सचा वापर करण्यात आला होता का, तरुणांनी ड्रग्सचं सेवन केलेलं का, याचा तपास केला जात आहे। पार्टीत सहभागी झालेल्या सर्वांची वैद्यकीय चाचणी देखील केली जाते। चाचणी अहवालानंतर आता त्याचा उलगडा होणार आहे। अभिजित पोतेसह सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, पुणे।